नवाब मलिक जर का जबाबदार मंत्री असतील तर त्यांनी स्वतःहून अजेंडा जो सरकारसाठी म्हणा किंवा त्यांनी स्वतःच म्हणा किंवा त्यांच्या पक्षासाठी म्हणा जो सेट केलेला दिसतोय तो तुम्हाला कितपत रॅशनल किंवा व्यवहार्य वाटतो? नाही, त्यांच्या पक्षापुरता तो अजेंडा व्यवहार्य आहे, कारण पक्षाची भूमिका याच्यातून अनिल भाऊ देशमुख आणि परमबीर या सगळ्या याच्यातून स्पष्ट झालेलं आहे की हे जे सगळे सरीपाट बुद्धिबळाचे मांडलेले आहेत, 64 घराचा बुद्धिबळ तयार करणारा, त्याच्यासाठी एक राजा एक वजीर नेमून देणारा, त्यानंतर 2 घोडे 2 हत्ती 2 उंट आणि बाकीचे प्यादे घेऊन आपली स्वारी तयार करून जे काम केलं जातं त्याच्यातून उद्योग होतो, तो उद्योग खंडणीचा होतो. म्हणजे वझे शर्मा असतील, परमबीर असेल, आताचे समीर वानखडे असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, हा बुद्धिबळाचा खेळ चाललेला आहे. महत्वाचं या ठिकाणी असतं की राजाला फक्त चेकमेट असतो, नंतर दुसरी पाळी मांडली जाते, मरतात ते प्यादे उंट हत्ती घोडे काय असेल ते त्याच्यामध्ये मरतात. पण राजा आणि वजीर सहसा मरत नाही. वजीर सुद्धा एखाद्या वेळी सॅक्रिफाय होतो, पण राजा हा त्याच्यामध्ये फक्त मेट केला जातो, चेकमेट केला जातो. तो चेकमेट वेगळा आहे. इकडे चेक म्हणजे आपण म्हणू त्याला बँकेचा ब्लँक चेक दिला जातो. अशा प्रकारचा हा खंडणीसाठी चालवलेला बुद्धिबळ आहे. जेव्हा साधारण 6,500 कोटीचा मालक शाहरुख खान आहे हे आपल्याला समजतं, तेव्हा त्यांनी त्याचं राजकीय माध्यमातून आपण कसं एक्स्टॉर्शन करायचं, एका इंग्लिश चॅनलवर मी बोललो होतो, इट्स कलेक्टिव्ह पॉलिटिकल एक्स्टॉर्शन. आणि याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष हा धुतल्या तांदळाचा नाहीये. कोणीही असं छातीठोकपणे म्हणू शकत नाही. यांच्या पहिल्या फळीतली योजना आहे. मग तुमचे संजय राऊत असतील, किरीट सोमय्या असतील, नवाब मलिक आहे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तर आहेच आहे देवेंद्र फडणवीस. ही जी केंद्र निर्माण झालेली आहे, ही केंद्र काय करतात? ही केंद्र सगळ्या प्रकारच्या त्यांच्या यंत्रणा वापरून ज्या संविधानिक गुप्तचर यंत्रणा आहेत त्यांच्याकडून आणि आरटीआयच्या माध्यमातून काही ऑफिसेस कडून माहिती मिळवतात. पहिलं कसं व्हायचं की हे डायरेक्ट मीडियाकडे जायचे नाही, हे न्यायालयामध्ये जायचे. म्हणजे त्यांचा विश्वास न्यायालय, संविधानिक यंत्रणा, तपासी यंत्रणा, मग त्या केंद्रीय असो की राज्याचे असो, त्याच्यावर थोडाफार तरी विश्वास होता. आता तसं होत नाही. ते न्यायालयामध्ये आणि या यंत्रणांकडे गेल्यावर मग मीडिया त्यांच्या मागे धावायचा. हो सर, तुम्ही काय दिलं, ते कशा प्रकारचं, मग त्याच्यातलं काहीतरी 10-15% ते लोक मीडियाला सांगायचे आणि त्याच्यावर मीडियाच्या बातम्या चालायच्या. आता काय झालेलं आहे, संविधानिक यंत्रणावरचा यांचा विश्वासच उडालेला आहे. कारण संविधानिक यंत्रणा या जनताभिमुख राहिल्या नसून सत्ताभिमुख झालेले आहे. हे अनेक प्रकरणात आपल्या समोर आलेलं आहे. मग असताना वर्मा सीबीआयचं प्रकरण असो, सुबोध कुमारांची तिकडे सीबीआयचे डायरेक्टर पदी असो, त्यांचं आणि अनिल देशमुखांचं त्या टेलिफोनच्या किंवा बदल्यांच्या प्रकरणावरून वाकडं झालेलं असो, म्हणजे कोणाचा वाकडा उंट हा कोणाला छेद देऊ शकतो, मग पॅदामध्ये घालून कसं शह द्यायचा, अशा प्रकारच्या यंत्रणा जेव्हा वापरल्या जातात तेव्हा साहजिकच या सगळ्या राजकीय मंडळीचा संविधानिक यंत्रणावरचा विश्वास उडालेला आहे. आणि म्हणून हे स्वतःच काम करायला लागलेले, स्वतःच माहिती जमा करायची, स्वतःच आणायचं आणि मीडियाकडे. आता मीडियाला कुठेच जावं लागत नाही. जसं तू बरोबर म्हणाला की आदल्या दिवशी आणि नंतरच्या दिवशी काय काय होणार ते सगळं मीडियाला माहित असतं. मीडियाने जाऊन तिकडे नुसतं थांबायचं. म्हणजे हेच लोक आता धावधाव करून मीडियाला लागलेले आहे. पहिला धोक्याचा संकेत आहे. या देशातलं संविधान संपलेलं आहे. संविधानिक यंत्रणांवरती कोणाचा विश्वास राहिलेला नाही. आता खंडणीसाठी प्रत्येक प्रवक्त्याच्या तोंडून मी खंडणी शब्द ऐकतो. राजकीय असला की खंडणी, तो म्हणतो ह्याला खंडणी, तो म्हणतो त्याला खंडणी. मग आता राष्ट्रवादी जर म्हणत असेल की बीजेपी खंडणी घेते, तर राष्ट्रवादीने सांगावं की अनिल भाऊचे 100 करोड, परमबीर सिंगाची गोची, परमबीर सिंग परागंदा झालेले आहेत, हे काय प्रकरण आहे? उद्धव ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री, तुम्ही तरी सांगावं की वजेच्या गाडीमध्ये नोटा मोजण्याची मशीन जी सापडली, वजे बेसिकली माणूस कोणाचा आहे, प्रदीप शर्मा बेसिकली माणूस कोणाचा आहे, आणि मग रस्सी खेच मध्ये असं तर नाही की तुला 200 करोड महिन्याचे मिळतात, मग आम्हाला कमीत कमी 100 करोड तरी पक्ष फंडाला मिळाले पाहिजे की नाही. हो, मग हे प्रकरण तिथून वेळा घेऊन जर केलं
मग परमबीर सिंगाचा घास बीजेपीने घेतला, त्याला उचकून हे सगळं करायला लावलं. या ठिकाणी आज सर्वसाधारण जनतेच्या लक्षात आलेलं आहे आशिष, की पॉलिटिकल एक्स्टॉर्शन या देशामध्ये राज्य नाही केंद्र पातळीवर सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि आज जे लोक त्यांच्या गळाला लागत नाहीत, एक शाहरुख खान पकडल्यानंतर मला आश्चर्य वाटणार नाही की फिल्म इंडस्ट्री मधले काही लोक स्वतःहून जातील आणि सांगतील बाबा हे करा, आमचं काय असेल ते उघडं पाडू नका, कोणाची नावं येतात जातात. हे जी सगळी नावं आता पाटील साहेबांनी जी नावं सगळी घेतली, तुमच्या भानुशाली पासून तर पगारे आणि सगळी ही साईल वगैरे पर्यंत, लेटेस्ट हर्षदा रेडकर हे नाव आलं आज. हा लेटेस्ट हर्षदा रेडकर, जवळपास आता 15 ते 16 नावं झालेली. हे कोण आहेत? हे सगळे प्यादे हे वापरले गेलेले आहे. बरं, प्याद्यांमध्ये आता लफडी व्हायला लागलेली आहे. कारण ज्यांनी बुद्धिपट निर्माण केला त्यांनी प्याद्याला एक घर पुढे चालायचं आणि आडव्या घरातला माणूस मारायचा, हे नियम शिकवलेले आहे. पण हे प्यादे आता एवढे हुशार झालेले आहे की आडव्या घरातला माणूस जिता ठेवतात आणि समोरच्या माणसाला मारतात आणि पुढचा कोण असेल त्याच्याकडून काहीतरी घेऊन टाकतात आणि गप्प बसतात. आता हे किरण गोसावी बघ, हे खरे भुरटे चोर, हे सगळे भुरटे चोर आहे. या प्रत्येकाला आपले पैसे किती काढू याची, जसं तोडपाणी आपण होतो ना पोलीस मध्ये, हा प्रकार खूप मजेशीर होतो. तुला सांगतो, एक तोडपाणी व्हायचं असेल तर कोणाचे किती, मग मधला माणूस काय त्याच्यामध्ये आपले टाकून 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 शेवटची फिगर जी असते ते भली मोठी तिथपर्यंत घेऊन जात असते. इतकं हास्यास्पद सगळं चाललेलं आहे. पण एक गोष्ट मात्र खरी की सर्व राजकीय पक्ष हे खंडणीखोरीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीने संविधानिक यंत्रणाचा वापर करायला लागलेले आहेत आणि यंत्रणांनीही आपलं सोयीसुतूक सोडून दिलेलं आहे. समीर वानखेडे सारखा माणूस, मी पहिल्यापासून सांगत होतो चॅनलवर की तपासामधल्या ज्या त्रुटी आहे, यू शुड बी प्रोफेशनली कॉम्पिटंट. तुम्ही व्यावसायिक कौशल्य तुमच्या पोलीस अधिकारी म्हणून दिसलं पाहिजे. ते दिसत नाही. तुमचा विटनेस मीडियाकडे जातो, तुमचा विटनेस नको ते फोटो पब्लिश करतो, याचाच अर्थ तुमचा त्याच्यावर कंट्रोल नाहीये. तुम्ही कुठल्या तरी पॉलिटिकल बॉसच्या हातातलं खेळणं झालेलं आहात. आणि कुठल्या एनसीबीच्या, सीआरपीसी, आयपीसीच्या कायद्यामध्ये तुम्हाला ही मुभा दिली आहे हो पोलीस अधिकाऱ्याला? कुठल्या कोड ऑफ कंडक्ट आचारसंहितेमध्ये हे दिलेलं आहे की नवाब मलिकनी जर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्याच्या विरुद्ध तुम्ही पण काउंटर प्रेस कॉन्फरन्स घ्या? यू शुड नॉट. तुम्ही उत्तरदायी फक्त आणि फक्त न्यायालयाला आहात, तुमच्या वरिष्ठ कार्यालयात. तुम्ही पब्लिकला उत्तर दे अशा प्रकारे प्रेस कॉन्फरन्स घेऊन व्हायचं नाही. त्यांनी आपले वाभाडे मांडले म्हणून ह्या पुढे चालला, तो करतो म्हणून तो पुढे चालतो. थोडक्यात काय, हा खेळ खंडोबा सगळा चाललेला आहे. लोक एक मी फक्त यामध्ये दोन गोष्टी सोडतो. एक तर राजकारण आणि खंडणी असं काही कॉकटेल आता लोकांसमोर गेलेलं आहे की तुम्ही बरोबर बोललात. आणि मला तर भीती आता वेगळीच वाटते. इथून पुढे जी नवी पिढी आहे ती राजकारणामध्ये जनसेवा, विकास कामं या कामांसाठी जाऊ पाहणार नाही. तर आपण राजकारणात गेल्यावरती इतर ज्या बाबी राजकारणाच्या माध्यमातून येतात त्याकडे जास्त लक्ष असणार आहे. आणि मग खंडणी असू दे किंवा आणखी काय असू दे. अगदी खरं आहे. आज ज्या ज्या राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांची फळी आहे ना, एक काळ होता की स्वयंप्रेरणेने राजकीय पक्षाला कार्यकर्ते मिळत होते. आता ह्या सगळ्या पेड टोळके झालेले आहेत. प्रत्येकाचं कुठं ना कुठं काही ना काही संधान आहे. आणि आता मी दुर्दैवानी म्हण सुदैवानी म्हण राजकारणात असल्यामुळं माझ्याकडे रोजचे कमीत कमी 2 टोळके असे येत असतात. साहेब आपल्याकडे एवढी माणसं आहे, महिन्याला एवढे लागतील. हा जो सगळा प्रकार आहे ना, तू म्हणतो ते अगदी खरं आहे. राजकारणात यायचं ते लुटूपुटूचे व्यवहार करून पैसे कमावण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी. एकदा सत्ता थोडी जरी हाती आली असेल, त्याचा खरी सत्ता कुठं, ही प्रशासनामध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये, गुप्तचर यंत्रणेमध्ये त्यांच्याकडे. या सत्तेवर शासकाचा अंकुश असला पाहिजे. शासकांनी काय केलं, साला प्रशासनावर अंकुश ठेवून आपल्याला काय मिळतं? प्रशासनाला वापरून घेऊन आपण खंडणी जर मिळत असेल तर काय घेऊ नये. म्हणून प्रशासनाचा वापर सत्तेसाठी आणि पैशासाठी व्हायला लागला. त्याचं हे विदारक चित्र. प्रशासनाचा वापर शासनाने पैशासाठी करायला सुरुवात केली, त्याचं हे विदारक भयानक चित्र आज महाराष्ट्रात दिसतं, सगळ्या देशामध्ये चालू आहे. जनता या दृष्टीने भयभीत आहे. कधीही कोणाच्या विरुद्ध कुठलीही तसेमेरा लावून टाका, त्याची खंडणी गोळा करा आणि बाकीचं मग थांबून जा. मला आता आठवण येते त्या दिवसांची जिथे संजय दत्तला
आम्ही अटक करून त्या जे मध्ये याच्यात ठेवला होता. ताळाच्या चार्जेस वगळण्यासाठी त्यावेळच्या, आता नावं घेणं पण इष्ट नाहीये, त्यावेळच्या लोकांनी राजकीय फळणी, कुणाचं राज्य होतं, कुठे मिटिंगा झाल्या आणि काय झाल्या सगळ्या जगाला माहित आहे. पण सुनील दत्तला आपला बंगला विकावा लागला होता. मन्नत हा शाहरुख खानला त्याचा बंगला विकावा लागू नये म्हणजे नशीब, आणि विकावा लागला तर मला आश्चर्य वाटणार नाही. कसं झालंय, मी जे म्हणालो, जी 3-4 नावं घेतली, राऊत, सोमय्याजी, मलिकजी आणि फडणवीसजी, हे संविधानिक यंत्रणांकडे न जाता आम्ही कोणाला तरी उघडे पाडतो किंवा कोणाला तरी पाठिंबा देतो या उद्देशाने जातात. तो मुद्दाच नाही आहे हाके साहेब इथे महत्वाचा. माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही स्वयंघोषित न्यायाधीशाच्या भूमिकेत न येता या गोष्टी स्वतः सांगू नका की आम्ही गुन्हेगाराला उघडं पाडतो किंवा गुन्हेगाराच्या पाठीशी घालतो. ते न्यायालयाला ठरवू द्या ना. दिस इज भंडारी साहेब, माझी तीच मी तेच म्हणतोय की तुम्ही तुमचं म्हणणं माझ्या लक्षात आलं. फक्त मी त्याच्यामध्ये नाही धनराज वंजारी, किरीट सोमय्या यांची कोणतीही पत्रकार परिषद तुम्ही बघा, त्यांची वाक्य ठरलेली आहेत ना की हे जेलच्या मागे असतील, हे जेलमध्ये चक्की पिसिंग करतील, हे तिकडे जातील, यांचा जावाई तसा. आता तेच नवाब मलिक करतायत, लोक तोच विचार करतायत. म्हणूनच मी सगळ्यांचा कलेक्टिव्ह उल्लेख करून बोललो अशी की स्वयंघोषित न्यायाधीशाची भूमिका हे राजकीय प्रवक्त्यांना संविधानिक दृष्टीनं आणि मंत्रिपदाच्या दृष्टीनं बाकीच्या अजिबातच योग्य नाही आहे. तुम्ही न्यायालयाला ते ठरवू द्या. दुसरं महत्वाचं, उमेश भाऊ जे म्हणाले, उमेश भाऊ भावनेच्या याच्यामध्ये बरेच मुद्दे चांगले त्यांनी मांडले. तुमचा जो मुद्दा आहे उमेश भाऊ की जात पडताळणी बद्दलची तुमची माहिती आहे ती खरी आहे, ते मी नाकारत नाही, ती खरी असू द्या. इथं 2 महत्वाचे प्रश्न आहे आणि ते 2 महत्वाचे प्रश्न आपण पुढे जर ठेवले नाही तर आजची चर्चा हा विषय अपुरा राहील. पहिला असा आहे की कुठलीही जातीमध्ये घेतलेली संविधानिक रित्या मंजूर आरक्षणाची सवलत, रिझर्वेशनचा फायदा हा धर्माच्या नावाने जात नाही, तो जातीच्या नावाने जातो. म्हणजे मुसलमान असो, बुद्ध असो, ख्रिश्चन असो, त्याच्यातही शेड्यूल कास्ट असू शकतो. म्हणून त्याला तो एक भाग क्लिअर करा. दुसरं महत्वाचं, अतिशय महत्वाचं आहे की नवाब मलिकांनी सगळ्यात मोठी घटनात्मक घोडचूक काही केली असेल तर ही चॅलेंज द ऑथॉरिटी ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. तुमच्या माहितीसाठी युपीएससीचा जो चेअरमॅन आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या रँकचा असतो. त्याच्या सिलेक्शन नंतर जेव्हा IPS, IRS, IAS अधिकाऱ्यांची नेमणूक पत्र होतात, ती नेमणूक पत्र दस्तूर खुद्द राष्ट्रपतीच्या सिग्नेचरने होतात. राष्ट्रपती IB-चा त्याच्या जातीविषयीचा पूर्ण निर्वाळा समोर आल्याशिवाय अपॉइंटमेंट देत नाही. यू आर इन्सल्टिंग द कॉन्स्टिट्युशनल मशिनरी, डिसओनिंग इट, आणि डायरेक्टली तुम्ही ह्या सगळ्या यंत्रणेवर अविश्वास दाखवून तुमचंच म्हणणं खरं आहे म्हणजे परत तुम्ही स्वयंघोषित न्यायाधीशाच्या भूमिकेत आला. माझं म्हणणं असं आहे, जर खरंच तुमच्याकडे कागदपत्र उमेश भाऊ आहे ती खरी आहे, मी नाकारत नाही, मला आता नाकारण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही युपीएससीच्या चेअरमॅनला लिहा की या माणसाला सिलेक्शन तुम्ही जातीत केलं ते चुकीचं केलं, त्याचं पर्सेंटाईल SCच्या कॅटेगरीमध्ये जे काढलं ते चुकीचं काढलं. तुम्ही राष्ट्रपतीला लिहा, त्याची नेमणूक रद्द करायला लावा. त्याच्यावर महाभियोग होतो, इम्पीचमेंट प्रोसिजर होते घटनेप्रमाणे. हे सोपं नाही IAS ऑफिसरची नेमणूक केली. आणि म्हणून मी इथे कारण नसताना तुम्हाला वाटेल थोडासा कायदे बाहेर जाऊन बोलतो, पण IB-चा उल्लेख या ठिकाणी केला. या देशाची गुप्तचर यंत्रणा जोपर्यंत अशा प्रकारचा सखोल चौकशी करून निर्वाळा देत नाही तोपर्यंत या बाबतीत निर्धारण होत नाही. तुम्ही त्यांच्यावर प्रत्यक्षरित्या संशय घेऊ नये एवढीच माझी विनंती. तेच तर मी म्हणतो, त्याचं धर्म बदलल्याने त्याच्या जातीचं जे शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट ह्या ज्या शेड्यूल आहे ते स्टॅटस जात नाही ना हो. ते स्टॅटस नसतं कसं होईल? एखादा माणूस जन्माने महार आहे आणि त्यांनी मुसलमान झाला की नंतर ख्रिश्चन झाला की नंतर अजून कुठल्या धर्मामध्ये गेला, त्याचं शेड्यूल कास्टचं स्टेटस बदलत नाही. आणि तुम्हाला मी या प्रकरणात सांगतो, जे मला माहिती आहे ते बोलून हे पण बोलतो, युपीएससीनी ही चौकशी याची केलेली असणार. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही हे खरं गुराळ इकडे उडवून बदनामीचं एक फवारं उडवण्यापेक्षा मग त्याच्यामध्ये कोण वेश्या व्यवसायाने कोण काय 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 काय, मला वाटतं या व्यक्तिगत याच्यामध्ये जास्त न जाता आपण आपल्या संविधानाची आणि सखोल माहिती घेऊन कास्टचं स्टॅटस ऍस्क्राईब स्टॅटस आहे, हे डिस्क्राईब नाही, प्रिस्क्राईब नाही. ते स्टॅटस जर एकदा त्या माणसाला बहाल झालं असेल तर त्याला तुम्हाला बदलवता येत घटनेमध्ये